नमस्कार आणि राम राम मंडळी। तर जयाज व्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आहे भूमीचा वाढदिवस। तर वाढदिवसासाठी काय झालं तर तयारी करायचं होतं म्हणून भूमी पटकन सकाळी उठून अंग तोंड धुवून मस्त बसलेली होती। अभ्यास वगैरे केला आणि आता 9 वाजले होते। तर आजीच्या मागे लागले होते की आजी गोष्ट सांग। तर माझी आई इथं कृष्णाची गोष्ट त्यांना सांगत होती। तर त्यांना खूप आवडत होती। बघा ज्ञानेश्वरी किती शांत बसलेला होता। त्या दुपारी आईसोबत निवांत गप्पा मारत बसली होती। तर भूमीला सहन कुठे झालं, मम्मी शांत बसली आहे। तर तिने लगेच मला ज्वेलरी बॉक्स आणून दिला। म्हटले मम्मी माझा आज बर्थडे आहे तर माझं ज्वेलरी बनवून दे। तर बघा मी अशी ज्वेलरी बनवत बसले होते आणि तुम्हालाही बघायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, तिने घातलेली आहे। हाय नमस्कार। तर आज आहे भूमीचा बर्थडे। तर भूमीच्या बर्थडेचा मी केक घरी बनवलेला आहे, त्याचा व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे, तर तुम्ही तो नक्की बघा। आणि सुरुवातीला मी थोडासा क्लिप सुद्धा टाकणार आहे, ते सुद्धा बघा। आणि बघा मी आज अशा प्रकारे ड्रेस वेअर केला, म्हणजे साधी जीन्स टॉप घातलेला आहे आणि डेकोरेशन दाखवते। तर हे डेकोरेशन फक्त यांनी केलं आहे, मी काहीच नाही केलं आज। आणि मी इथं आता संध्याकाळचा दिवा अगरबत्ती करते आहे आणि माझी आई सुद्धा आली आहे। तर आपल्या ज्ञानेशला बरं नव्हतं, त्याचे कान दुखत होतं, त्याच्या कानात खूप मोठी पुई झाली होती, तर आई त्याला बघायला सुद्धा आली होती। आणि भूमीचा पण बर्थडे होता तर मग त्याच्यासाठी पण आली। आणि भूमी बघा इथं दिवा अगरबत्ती करते आहे। मी असं छानसा ड्रेस घातला आहे, साधा सिंपल। आणि ज्ञानेशने सुद्धा साधा ड्रेस घातलेला आहे। ये ज्ञानेश, हे बघा ज्ञानेशने सुद्धा साधा टी शर्ट पॅन्ट घातलेली आहे। आणि भूमी, आणि बघा भूमी बर्थडे गर्ल, भूमीने सुद्धा साधा ड्रेस घातला आहे। आणि भूमीने ही ज्वेलरी घरीच बनवली, म्हणजे तिने आणि मी सोबत बनवली। तर मला ही आपली स्पेशल आज बर्थडे गर्ल आहे। ओ वाव ज्ञानेश, ज्ञानेश कोणाचा बर्थडे बेटा आज? ए वाव, दीदी किती वर्षी झाली बेटा? 9 8 बर 9th। मी पण बसू दादू, मी पण बसू। इकडे बघ माझ्याकडे। भूमी हाय कर। भूमी किती वर्षी झाली तू? 9 नाही 8 9 चालू झालं। तर बघा आता झाली होती संध्याकाळ। तर ज्ञानेशला असं झालं होतं की कधी केक कापेल आणि कधी तो मी खाणार, कारण मी घरीच बनवलेला होता तर तो सुद्धा होता माझ्यासोबत। तर त्याचं मग चालू होतं की मम्मी केक कापव केक कापव। तर बघा इथं मी पूजा करत होती आणि त्यालाही वाटत होती की मलाही करावं, तर तोही खूप आनंदी होत होता त्याला पूजा केली तसं। तर त्याला माहिती होतं की आज दीदीचा वाढदिवस आहे, तरीसुद्धा त्याला मी थोडं थोडं ओवाळत होते, कुंकूसुद्धा लावत होते, तरीही त्याला खूप आनंद होत होता। अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे ना हे आपली मेमरी सेव्ह होते आणि आपल्यालाही खूप आनंद होतो। आणि नशिबाने माझं यूट्यूब चॅनल आहे तर माझं हे मेमरी सगळ्या सेव्ह होणार आहेत। तर बघा इथं माझं झाल्यानंतर आईने सुद्धा पूजा करून घेतली, म्हणजे आमच्याकडे म्हणतात आखणं करून घे असं।
आणि त्यानंतर आम्ही केक कापला। तर काही पाहुणे मंडळीसुद्धा आली होती, तर त्यांना आपण व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत, पर्सनली ज्याची त्याची चॉईस असते। तर बघा इथं सुद्धा चालू होतं, त्याला खूप आनंद झाला होता। तर बघा केक खाताना त्याची तुम्ही गंमत बघा बरं का। आणि हो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हॅपी बर्थडे टू यू भूमी। तर तुम्ही बड्डेचं बघितलं असेल व्लॉग। बड्डे करून झालेला आहे। त्यानंतर आम्ही आता इथं जेवणासाठी आलो आहे, तुम्ही बघू शकता। तर खूप उशीर झाला होता, मग आम्ही आता आलो इथं। चला तुम्हाला दाखवते। आणि हो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही खूप आळशी आहात बरं का, खरंच व्हिडिओ तर पूर्ण बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर नक्की करा बरं का। तर उशीर झालेला होता, तर बसायचं डिस्कशन चालू होतं कुठं बसायचं, तर म्हटलं कुठेही बसा। त्यानंतर आम्ही जेवण मागवलं, पटपट जेवलो आणि घरी गेलो। आणि काही व्हिडिओज आणि फोटोज मी तुमच्यासोबत शेअर केले आहे। अरे रे रे थांबा, नका जाऊ मागे। बघा व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले फोटो शेवटी दिलेले आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा। नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं तर व्हिडिओ लाईक करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।